नमस्कार सर्वांना, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता. गेल्या आठवड्यापासून आपण सोशल मीडियावर एक विषय ऐकतोय, बघतोय. त्याचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झालेत, वेगवेगळे फोटो व्हायरल होत आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांचं मत व्यक्त होताना आपण पाहत आहोत. आणि ते प्रकरण म्हणजे, तो विषय म्हणजे उत्तर प्रदेशातील मुस्कान नावाच्या एका मुलीनं आपल्या नवऱ्याचा खून करून त्याचे देहाचे 15 तुकडे केले प्रियकरासाठी, प्रियकराच्या नादी लागून. आणि तब्बल 15 दिवस त्या प्रियकराबरोबर आईश केली. आणि ते 15 मृतदेहाचे तुकडे एका प्लॅस्टिकच्या बॅरलमध्ये, पाण्याच्या बॅरलमध्ये टाकून वरून सिमेंटनं त्याला लिपून घेतलं. काय मानसिकता झालीये मुलींची. ही घटना वेळोवेळी मोबाईलवर समोर आल्यानंतर मी आत्मचिंतन केलं की महाराष्ट्रात याच्यापेक्षा वेगळी स्थिती काय आहे. हे बाहेरच्या राज्यात घडत असलं तर महाराष्ट्रात अशी किती प्रकरणं घडत आहेत. मग त्याच्यामध्ये घटस्फोट असतील, त्याच्यामध्ये हत्या असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भांडणं असतील, वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे बलात्कार असतील. ही मनोवृत्ती का तयार होते आपल्या तरुण पिढीमध्ये आणि विशेषतः मुलीमध्ये? का याचं आत्मचिंतन आईवडिलांनी करायला नको? असं अलीकडच्याच काळात का घडतंय याचं एकमेव कारण, आणि ते माझ्या वैयक्तिक मतामुळे मी सांगतोय, ते माझं वैयक्तिक आणि ठाम मत आहे की याच्यामध्ये मुलीच्या लग्नाविषयीच्या आईवडिलांच्या अपेक्षा भयंकर वाढलेल्या आहेत. त्यांना मुलींना अरेंज मॅरेज करून द्यायचं म्हटलं तरीही ठराविक वेळेत आणि योग्य वयात ते करत नाहीत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय करत नाहीत. मुलीला योग्य जोडीदार मिळत नाही आणि मग लग्नापूर्वीच वेगवेगळ्या तऱ्हाचे अफेअर मुलींचे सुरू झालेले आहेत आई वडिलांच्या नकळत. आणि त्याचा उद्रेक लग्नानंतर सुद्धा होऊ लागलेला आहे. आणि कामांध झालेली ती मुलगी किंवा कामांध झालेला तो मुलगा आपल्या व्यभिचारासाठी आपल्या जोडीदाराचा घात करायला, हत्या करायला मागे पुढे पाहत नाही. काय वेळ आली आहे. आणि यालाच कलियुग म्हणतात. हीच कलियुगाची खरी सुरुवात आहे की कोणाची कोणाला धरबंद राहिलेला नाही. मी तर परवा एक बातमी वाचली आणि त्याला पोलिसांनी अटकही केली त्या जोडप्याला, की एका आईनं प्रियकराच्या नादी लागून, एका विधवा आईनं आपल्या 4.5 वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकलं आणि प्रियकराबरोबर पळून गेली. आणि ती घटना नंतर उघडकीस आली. त्या लेकराचं प्रेत ज्यावेळेस वरी काढलं, त्याचा शोध लागला, त्यावेळेस त्या प्रियकराला आणि त्या महिलेला पोलिसांनी अटक केली. हृदयाला पाजर फुटणारी ही घटना. अक्षरशः डोळ्याला पाणी आलं माझं की काय काय त्या निष्पाप लेकराचा काय गुन्हा होता. आणि आईनं लेकराला मारावं, मग हे कलियुग नाही तर काय. कुठं गेलं आईचं प्रेम, कुठं गेली आईची महती, आणि कुठं गेल्या त्या कविता. आई म्हणजे एक घरातल्या घरात गजबजणारं गाव असतं. लंगड्याचा पाय आई, सगळ्यांची माय आई. कुठं गेली कविता ती? कुठं गेला त्यातला खरेपणा? कुठं गेली ती माया? कुठं गेलं ते निर्व्याज प्रेम? अनेक कवींनी माईवर कविता केल्यात. कोणाला शिव्या द्याव्यात आता? त्या कविता करणाऱ्याला द्याव्यात, त्या माईला द्याव्यात, की त्या निष्पाप प्रेमाला द्याव्यात, की नियतीला? कोणाला द्याव्यात? असं अनेक विचाराचा घोंगाट डोक्यामध्ये झाला. आणि त्याच्यातून मी आज हे माझ्या नित्याच्या काव्यप्रभेमध्ये, रोजच्या सदरामध्ये हा विषय घेतला. तो नक्कीच तुम्हाला आवडेल. ऐकूया, कारण याच्यावर वेळीच लक्ष दिलं नाही तर आता लव जिहाद नावाचा एक प्रकार सुरू झाला आहे आणि त्याचे फळं सर्वजण भोगू लागलेत. त्याच्यामुळे वेळीच सावध व्हा. अजूनही वेळ गेलेली नाही. मुलींचे लग्न ठराविक वयामध्ये लवकर करा. त्यांच्या
अपेक्षेप्रमाणे करा, त्यांना विचारून करा. तुमच्या इच्छा आकांक्षा त्यांच्यावर लादू नका. केवळ आणि केवळ याच्यासाठीच मी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कवितेचं शीर्षक आहे बापापुढे चिंता, मुलगा शिकेल की नाही. सध्याचा काळ, बापापुढे चिंता, मुलगा शिकेल की नाही आणि लग्न झाले तर त्याचा संसार टिकेल की नाही. काय करावं त्या बापांनी आणि त्या आईवडिलांनी? ऐकूया. लग्न करून कुणाचा प्रामाणिक मुलगा हलाखीत दिवस काटू लागलाय. लग्न होऊनही कुणाचा प्रामाणिक मुलगा हलाखीत दिवस काटू लागलाय आणि विवाहित मुस्कानला सौरभपेक्षा साहिल बरा वाटू लागलाय. हेच ते प्रकरण आहे. नवऱ्याचं नाव सौरभ होतं, त्याची मुस्काननं हत्या केली आणि साहिल बरोबर पळून गेली. काय थोबाड आहे त्याचं, बघितलं मी ते. त्याच्या जटा वाढलेल्या आणि एखाद्या हिमालयातून ते आणल्यासारखं दिसायले, त्याच्याबरोबर ती पळून गेली, आईस केली. आणि म्हणून लग्न करून कुणाचा प्रामाणिक मुलगा हलाखीत दिवस काटू लागलाय आणि विवाहित मुस्कानला सौरभपेक्षा साहिलच बरा वाटू लागलाय. प्रेम विवाह करून ही पुन्हा व्यभिचाराची केवढी चटक आहे. प्रेम विवाह करून सुद्धा सौरभ बरोबर लव्ह मॅरेज होतं तिचं. प्रेम विवाह करूनही पुन्हा व्यभिचाराची केवढी चटक आहे आणि नवऱ्याच्या खुनात सख्या बायकोला पोलिसाकडून अटक आहे. काय म्हणायचं याला? सुखाचा संसार चालू असताना काहींची मस्ती चालू आहे. एकीकडे संसार चालू, एकीकडे मस्ती. सुखाचा संसार चालू असताना काहींची मस्ती चालू आहे आणि नवऱ्याच्या नकळत काही मुलींची बाहेर दोस्ती चालू आहे. नवऱ्याच्या नकळत काही मुलींची बाहेर दोस्ती चालू आहे. आता नवरेच भ्यायलेत बायकांना. परवा तर एक बातमी वाचली मी की एका नवऱ्यानं स्वतःच्या बायकोचं लग्नच प्रियकराबरोबर लावून दिलं आणि मग ते व्हिडिओ व्हायरल झाला, ती बातमी व्हायरल झाली. त्याचं अभिनंदन केलं, त्याचा मनाचा मोठेपणा देशामध्ये सगळ्यांनी ते गाजलं प्रकरण. आणि मग काल त्या प्रकरणाचा उलगडा झाला की त्या पोरानं सांगितलं तसं मोठं मन काही माझं नाही, त्याच्यामुळं मी केलं नाही. परंतु काही दिवसापासून माझ्या बायकोचं अफेअर दुसऱ्याबरोबर चालू होतं आणि त्याच्याबद्दल मी तिला समजून सांगितलं होतं की त्याचा नाद सोड, परंतु ती सोडायला तयार नव्हती. आणि मला एक मुलगा मुलगी आहे. म्हणून शेवटी मी निर्णय घेतला की ह्या बाईनं जर आपल्या जीवाला धोका केला तर लेकराचं कसं व्हायचं. आणि म्हणून मग तिला विनंती केली की मी तुझं लग्न लावून देतो त्याच्याबरोबर, लेकराला मी सांभाळतो. तुम्ही बघितलं असेल हे प्रकरण सुद्धा सोशल मीडियावर फिरतंय सध्या. काय म्हणायचं या वृत्तीला? आणि म्हणून सुखाचा संसार चालू असताना काहींची मस्ती चालू आहे आणि नवऱ्याच्या नकळत काही मुलींची बाहेर दोस्ती चालू आहे. ऐका पुढं काय काय व्हायला लागलंय ते. बायांच्या बाजूनं काय देत पुन्हा बोलायची चोरी. बरोबर आहे की नाही? आमच्या पिढीला ते बघवत नाही, परंतु काही विलाज नाही. पुढे ऐका. बांगड्या, कुंकू, टिकली लावणंही बऱ्याच मुलींनी सोडलं आहे. मंगळसूत्र सुद्धा काही जणीनं सोडलंय, काही जणी सोडायच्या मार्गात आहेत. बांगड्या, कुंकू, टिकली लावणंही बऱ्याच मुलींनी सोडलं आहे आणि आपली संस्कृती आणि परंपरांना जागच्या जागी खोडलं आहे. काय नाही, कोणाचं ऐकत नाही ते. बघा, गप्प डोळे मिटून बसतो आम्ही. काय करणार त्याला? विलाज नाही त्याला. त्यांना गंध, कुंकू आपल्या संस्कृतीप्रमाणे किंवा टिकली लावायची लाज वाटू लागलीये, मंगळसूत्राची लाज वाटू लागलीये. बांगड्या तर मागच संपल्या. हे जे आभूषण होते ते संपले. बांगड्या, कुंकू, टिकली लावणं ही बऱ्याच मुलींनी सोडलं आहे आणि आपली संस्कृती आणि परंपरांना आता कायमचं खोडलं आहे. यासाठीच आपल्या संस्कृतीप्रमाणे सगळं आचरण करावं लागतं. अशा दुर्घटना घडू नयेत म्हणूनच संस्कृतीला आणि परंपरेला जपायचंय. हे कुणी सांगावं पुरोगाम्यांना? सनातनी लगेच आग पाखड, तुम्ही अंधश्रद्धाळू आहेत, तुम्ही सुधारणावादी नाहीत. वा, आता द्या तोंड ह्याला सगळ्या गोष्टीला. परंपरा द्या फेकून सगळ्या. आम्ही बघतो उघड्या डोळ्यानं आणि ओरडतो जेवढं ओरडता येईल तेवढं. यासाठीच आपल्या संस्कृतीप्रमाणे सगळं आचरण करावं लागतं आणि कुणाच्या बहकाव्यात न येता आपण समाजात आदर्श ठरावं लागतं. त्याच्यासाठी ही संस्कृती आहे, त्याच्यासाठी ही परंपरा आहे. सगळं कळूनही आमच्या पिढीला गप्प बसावं लागत आहे. हे काही आम्हाला दिसत नाही का?
हे काही आम्हाला कळत नाही का? वेळ आल्यावर आम्ही करू की काय करायचं ते, जसं जनतेनं आता दाखवून दिलंय. काही लोकांना दिलंय की नाही? किती जळफळाट चालू आहे 2.5 वर्षापासून बघतोय आपण. किती जळफळाट आहे, किती खदखद आहे, किती मळमळ आहे, किती आदळापट आहे, किती मारामारी आहेत, किती प्रकरण आहेत, किती इतिहासाचं बाहेर निघायला लागलंय सगळं विनाकारण. हे कशामुळं? एकच खदखद आहे, सगळ्यांना कळाली आहे ती. दमच नाही राहिला कोणाजवळ, आहे का नाही? येईल ना, तुमच्या हातात येईल सत्ता, पण छे अजिबात नाही. आणि म्हणून सगळं कळूनही आमच्या पिढीला गप्प बसावं लागत आहे. आम्ही तमाशा गप्प बसून बघतोच सध्या, कारण शेवटी लोकशाही हो. तुम्ही किती आगपाखड केली, हातपाय खोडायला सुरुवात केली, आदळआपट केली, दात खाऊन खाऊन पाडून टाकले, काय उपयोग आहे त्याचा? जन्मत पाहिजे ना. सगळं कळूनही आमच्या पिढीला गप्प बसावं लागत आहे आणि पटलं नाही तरी मुलगा सुनेसमोर बळच हसावं लागत आहे. काही उपयोग नाही. तुम्ही म्हणताल तसं, वाह किती मस्त दिसतंय, वाह किती छान, वाह वाह वाह. पर्यायच नाही राहिला काही. लग्नाआधीचं गंगेला मिळालं. माझ्या शेवटच्या ओळीत या अजून तरी सुधरा. लग्नाआधी तुम्ही काय लफडे केले असतील हरकत नाही, गंगेला मिळालं. काय करा मग त्याला? दूध उतू गेलं की कृष्णार्पण म्हणतात. एरी त्याला नैवेद्य कोणी दाखवित नाही, पण उतू गेल्यावर कृष्णार्पण म्हणायची पद्धत आहे. तसंच लग्नाआधीचं कृष्णार्पण. लग्नाआधीचं गंगेला मिळालं, पण नंतर दोघांनीही नीट वागलं पाहिजे. मी मुलींनाच नाही बोलत नुसत्या. पोरांचा दोष असेल मुलाचा तर त्यांनीही नीट वागलं पाहिजे. लग्नाआधीचं गंगेला मिळालं, पण नंतर दोघांनीही नीट वागलं पाहिजे आणि एकमेकावर अतूट विश्वास ठेवून सप्तपदीच्या फेरायला जागलं पाहिजे. आली का नाही परंपरा? पुन्हा वाचा ती सप्तपदी घेत असताना, 7 पावलं नवऱ्याच्या मागं फिरत असताना काय काय प्रतिज्ञा आहेत त्या 7 मंत्रात दिलेल्या, त्या वाचा, ऐका एकदा पुरोगाम्यांनो. नुसतं बोंब ठोकू नका परंपरेच्या विरोधात. ही अंधश्रद्धा आहे, हे सगळं फेकून द्या, हे सगळं. आणि भोगा परिणाम. मग हे संस्कार कशासाठी लावलेत? 16 संस्कार, त्याच्यात विवाह संस्कार आहेत 16 संस्कारामधला. आणि म्हणून रीतिरिवाजाप्रमाणे आपण करतो. नाही ना म्हणले आपण कोर्ट मॅरेज करायचं. तसले ते काय मंगळ असतं का? ते सप्तपदान ते होम हवन हे ते आपल्याला पटत नाही. पुरोगामी आहेत आपण. करा करा हो करा आणि भोगा. पटलं का नाही? धन्यवाद. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, होईल तेवढं शेअर करा.